सत्यजित, आर्याच्या बाबतीतले सगळे निर्णय आपण दोघं मिळून घेऊया ना. काय म्हणायचं तुला? हे बघ, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू जर मला या घरात राहू दिलंस, मला नीट वागवलंस, तर मी आर्याची सगळी काळजी घेईन, अगदी तू म्हणशील तशी, तुला हवी तशी. आणि आर्या का चिडचिड करते? कारण तिला समोर दिसतंय आपण दोघं नीट एकत्र राहत नाही. तू मला तुझ्या बायकोसारखी वागणूक देत नाहीस म्हणून. माझं प्लीज एकदा ऐकशील? काय? नको ठेवूस तिला तुझ्यापासून लांब. सत्यजित, अनेक पेरेंट्स आपल्या मुलांसाठी अनेक ऍडजस्टमेंट्स करतात. मग आपणही आर्यासाठी थोडे ऍडजस्टमेंट्स केल्या तर काय हरकत आहे? हे बघ, मला माहितीये तू माझा द्वेष करतोस, पण नाही ग, तसं नाही. काय? प्रिया, गेल्या 7 वर्षात मी द्वेष, तिरस्कार या सगळ्या गोष्टींच्या खूप पलीकडे गेलोय. पण आपल्या दोघांमध्ये इतकं काही घडून गेलंय आणि सगळं इतकं विस्कळीत झालंय ना आता. तुझे सगळं जुळून येऊ शकतं. वेळ गेलेली नाहीये. आपण सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करूया. माझी अवस्था वादळात हरवलेल्या एखाद्या गलबतासारखी झाली. खूप एकटा पडलोय. मला आहे गरज एका आधाराची. सत्यजित, तू आहे ना? नाही, सत्यजित, आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूया. मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. एक गोष्ट मला कळून चुकली आहे प्रिया. मंजिरीमध्ये आणि माझ्यामध्ये एक खटका उडाला. मंजिरी मला कायम सोडून निघून गेली. आपल्या दोघांमध्ये इतक्या गोष्टी घडून गेल्यानंतरही तू माझी साथ सोडत नाहीस. काहीच बोलू नको आता. माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या आयुष्यात तुझ्याहून महत्वाचं मला दुसरं काहीही नाही. सत्यजित, मी तुझ्यावर इतकं प्रेम करीन ना की तुला कधीच कोणाचीच गरज भासणार नाही. आय लव्ह यू. अनघा, थँक्यू. हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? म्हणजे सत्यजित मुधोळकरच बोलतायत ना? नाही, काय झालं, एकदम थँक्यू वगैरे असं फॉर्मल काहीतरी भाषा मला ऐकू आली, सो कळलं नाही मला. बाय द वे, तुम्ही
थँक्स कशासाठी म्हणत होतात? काही झालंय का? तू माझ्यासाठी जे केलंयस ते कळलंय मला. म्हणजे मला कळत नाही तुम्ही काय बोलताय. तू मंजिरीला जाऊन भेटलीस, तिला सगळं सांगितलंस. ओ अच्छा, ते होय. वेडा आहेस का तू? मी गरजेचं होतं तिच्याशी बोलणं, आणि ऍक्च्युली ते एक्सपेक्टेडही होतं. बरं प्रियाचं काय? ते सांगतो तुला मी. इथे बरंच काही घडलंय. आणि तसंही खऱ्या अर्थानं जी व्यक्ती तुझ्या आयुष्यात असणं गरजेचं होतं ती आता येणार आहे ना. सो मी आनंदात आहे. कारण तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. मी नाहीये. विहंग आहे ना तुझा बेस्ट फ्रेंड. काय आता मी फार बोलू शकत नाही इथून. नंतर बोलू आपण. ऐक 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 एक मिनिट. सत्यजित, मी खरंच खूप खुश आहे. आता खऱ्या अर्थाने लवकरात लवकर मंजिरीने मुधोळकरांच्या घरात आलं पाहिजे. मी नास्तिक आहे, तुला माहिती आहे. काही विश्वास नाही आहे माझा फार या गोष्टींवर. आपण ह्या कामासाठी, म्हणजे तुझ्यासाठी, मी करेन देवाकडे प्रार्थना. मस्का मारेन थोडा. आणि आय एम शुअर ह्या वेळेला तू माझं ऐकेलच. तुला ऐकायलाच लागेल. एनिवे, आपण भेटून बोलू. येस, बाय. बाय. आवडला ज्यूस बाळा? हो, खूप आवडला. मस्त आहे. अजून दे ना. आता एका वेळेला नाही प्यायचा सगळा. मी उद्या सकाळी देईन थोडासा. हा ओके. बर आर्या, मी तुला सकाळी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या? काय? हेच की जे काही घडलं त्याच्यातलं मम्माला काहीही सांगायचं नाही. हो, पण का नाही सांगायचं? तुम्ही सांगतच नाहीत मला का नाही सांगायचं. हे बघ, आपल्या मम्माला मंजिरी आवडत नाही की नाही. मग तिला जर का कळलं की तू दिवसभर मंजिरी बरोबर होतीस आणि तिनेच तुला वाचवलं, तिला वाईट वाटेल ना. म्हणून नको सांगूस म्हणाले. पण ती तर मला सारखं सारखं विचारते. पण मग तू काही सांगितलं नाहीस ना तिला? नाही, मी काही नाही सांगितलं. छान माझं बाळ. हे बघ, कसं आहे ना, आता जर तू मम्माला काहीच नाही सांगितलंस ना, तर थोड्या दिवसांनी मम्मा विसरून जाईल सगळं, आणि मग तुला काहीच विचारणार नाही, आणि मग सगळं नीट होईल. हा, नक्की. बरं, मला एक सांग. आमच्या घरात ना एक आर्या नावाची छोटीशी गोड मुलगी राहते. तिला जर का तिच्यासारखाच काहीतरी गोड खाऊ द्यायचा असेल तर काय बरं द्यायचं? आठवलं. चॉकलेट. चॉकलेट द्यायचं. बर, गोड गोड आर्यासाठी गोड गोड चॉकलेट. वाव, थँक्यू काकू. आता आपली आळी मिळी गुडचे. कोणालाही काही सांगायचं नाही. व्हेरी गुड. आता तू एक काम कर, तू जा आणि युवी बरोबर खेळ. हा, ओके. माझं शहाणं बा. चला पळा. गौरा, तुला काही हवं असेल ना तरी स्वतःच्या हाताने घ्यायचं. चहा हवा असेल तर स्वतःच्या हाताने करून घ्यायचा. मला खूप काम आहे. काय उभा आहे शुंभासारखा? काय बघतोयस? तुझ्यात जो काही सकारात्मक बदल झाला ना आर्याच्या बाबतीत, ते बघून मी जाम इम्प्रेस झालो. काही नाही रे, दया येते मला त्या मुलीची. का? काय झालं? सगळ्या मोठ्या लोकांच्या मॅनिप्युलेशनच्या गेम्स मध्ये एक प्यादं बनून राहिली आहेत. आपापलं स्वार्थ साध्य करण्यासाठी त्या मुलीचा वापर केला जातो. हो, पण नेत्रा, त्याला आपण काही करू शकतो का? ह्या सगळ्याची सुरुवात प्रियाने केली आहे.
म्हणूनच असं वाटतं की आता अजून ह्या पुढे प्रियामुळे त्या मुलीच्या आयुष्याला घरघर नको लागायला. असं काहीही होणार नाही. मला माहिती आहे, पण तसं काही होऊ नये म्हणून आपल्याला सुद्धा प्रयत्न करावे लागतीलच ना आर्याचं आयुष्य सुरळीत करण्यासाठी. पण नेत्रा, तुला असं वाटतं की सत्यजित आता गप्प बसेल? अगं, एव्हाना त्याच्या डोक्यात काहीतरी स्ट्रॉंग प्लॅन असणार आहे. आय एम व्हेरी शुअर. अगं, त्याला हरवणं इतकं सहज आणि सोपं नाहीये. आणि आर्याच्या बाबतीत तर तो आकाश आणि पाताळ एक करून सोडेल. आय एम शुअर देयर इज समथिंग. माझं फक्त तुला इतकंच म्हणणं आहे की तू जे काही करशील ते जरा जपून. बी अलर्ट. हो. काय झालं? महत्वाचा फोन होता का? काय? सत्यजित, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोल. नाही म्हणजे इतरांकडून तुला काही वेगळंच कळण्याआधी मीच सांगितलेलं बरं. मी आर्याला खूप ओरडले आणि आता मला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. हा, मला विहंग आणि नेत्रा काहीतरी सांगत होते की मी म्हंटल ना, हे बघ, तू इतर कोणाकडूनही तोडमोड होऊन गोष्टी ऐकणार आणि मग त्यावर तुझं जजमेंट पास करणार, त्यापेक्षा मी. नाही प्रिया, मी जजमेंट पास करायला बसलेलोच नाहीये. मला फक्त ते दोघं नेमकं काय सांगायचा प्रयत्न करत होते कळलं नाही. काय तू आर्याला घेऊन कुठेतरी गेलीस आणि काय काय नेमकं? हे बघ, हा सगळा खूप मोठा गैरसमज झालाय. मी सांगते काय झालं. आम्ही बाहेर गेलो दोघी. म्हणजे तिलाच आईस्क्रीम खायचं होतं म्हणून आम्ही बाहेर गेलो. नंतर तिकडनं निघाल्यावर लक्षात आलं की मी माझं वॉलेट नाही, माझा मोबाईल राहिला होता चुकून. मी आर्याला म्हणाले की तू गाडीपाशी थांब, कुठेही जाऊ नकोस. आणि काय झालं, तिथे चारू आत्या आल्या आणि त्या तिला घरी घेऊन आल्या. आता ते असं अंगावर करते की मी कशी निष्काळजी आहे. एक आई म्हणून मी किती बेजबाबदार आहे, पण तसं खरंच नाहीये. प्रिया, एवढंच आहे ना? मी बोलतो जाऊन बाहेर सगळ्यांची, त्यात काय रडायचं काय? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू आर्याची आई आहेस. तुला हक्क आहे तिला ओरडायचा. कम ऑन, cheer up. मम्मा, तू का रडतेस? नाही डॉल, मी रडत नाहीये. तुझे बाबा माझ्याशी इतक्या प्रेमाने वागतायत ना की मी खूप हॅपी आहे, म्हणून डोळ्यातून पाणी आलं. मग बाबा आहेतच माझे स्वीट. चला, झोपायचं नाही का आता? चला. बाबा गोष्ट सांगा ना. आजपासून तुला गोष्ट मम्मा सांगणार. आणि आजपासून मम्माच तुला रोज सकाळी उठवणार, आंघोळ घालणार, ब्रेकफास्ट, शाळेत सोडायला येणार, शाळेची सगळी तयारी, सगळं सगळं फक्त मम्मा करा. हो मम्मा. हो हो.
झालं बोलणं? झालं बोलणं आमचं. मग कधी निघायचं? याचसाठी मी तुला सांगत होते की तू जा म्हणून. अगं वहिनी असं काय करते? शुभ्रा तिकडे एकटी आहे आणि काकांना काय सांगायचं? अरे पण शुभ्राची काळजी तू का करतोयस? मी बोलले ना शुभ्राशी, आणि तिची आई तिच्या बाबांना भेटायला गेली आहे म्हटल्यावर ती खुश असणार ना. आता सगळेच खुश आहे म्हणल्यावर मी काय बोलणार ना. का तू खुश नाही आहेस वाटतं? वहिनी, तुला माझ्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट अगदी चांगली माहिती आहे. त्या माणसाला भेटून मला आनंद होणं कधीही शक्य नाही. हे बघ सोन्या, जे काही घडलंय ते खूप वर्षांपूर्वी घडलंय. त्यामुळे वहिनी, त्याच्यात झालेल्या सकारात्मक बदलाची तुला प्रचिती आली असेल तर काय बोलणार मी. सोन्या, तुला ब्रेकफास्ट हवा होता ना, आलो ऑर्डर देऊ. अरे प्रिया, किती वाजले? घड्याळ चालू आहे ना बर? असं का बोलताय? मग आणि कसं बोलायचं? आर्याला नाचाचा कालास आहे ना वर? तिला नाश्ता नको द्याया? आणि मोठ्यासनी चहा नाश्ता नको? समद्यासनी भुका लागल्या ती. मोठ्यांचं एक वेळ जाऊ दे, पण लहानांना खाया द्याय ना ग. आजी, आर्याचा नाश्ता पाणी नेत्रा बघते, तीच करते नेहमी. प्रिया, ऍक्च्युली आय एम सॉरी. कसं आहे ना, तू घरी आल्यापासून आर्याला मी केलेलं काहीच आवडत नाही अगं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की घरची मोठी सून म्हणून आजपासून सगळ्यांचा नाश्ता जर तूच केलास तर. हे बघ नेत्रा, प्लीज. माझ्या समोर आवाज चढवायचा नाही. म्या सासू आहे तुझी. म्या जे सांगन ते पटापटा करायचं, तेव्हा नाश्त्याला लागायचं. आता आणि एक गोष्ट, माझ्यासाठी गरम पाणी घेऊन ये. देवानं धुवायचंय, माझ्या पूजा करायची आहे. एक मिनिट आजी, हे सगळं मी. तुझं जे काय म्हणणं असेल ना ते तुझ्या नवऱ्याला जाऊन सांगायचं. म्या सासू आहे, तेव्हा माझ्या समोर असं टरटर करायची नाही. आणि हाताला एक द्यायचा, तोंडाला नाही. आणि म्या सांगितलेली कामं पटापट व्हाया पाहिजेत. आणि तुला काम करायची अक्कल नसेल ना तर नेत्राला विचारून घे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, म्या शाली नाही नेम 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 करून तुला सांगाया. तिची बी सासू आहे. हा, कुठे चालली? ए प्रिया, काय ग देवा, एनिथिंग रॉंग? तू एक्सेप्ट केलंस मला, पण घरातली इतर माणसं तयार नाही आहेत अजून. सकाळपासून असं काही कामाला जुंपलंय की दमले मी अक्षरशः. थोडा वेळ जाऊ दे प्रिया. कसं आहे, नाही म्हटलं तरी घरातल्या सगळ्यांची मनं कलुषित आहेत तुझ्याबद्दल. पण मी समजवेन सगळ्यांना. आणि बघ, कामाचं म्हणशील तर घरातल्या सुनेनं घरातली कामं करणं अपेक्षितच आहे, नाही का? पण मी नाही कुठे म्हणते, मी सगळी कामं करायला तयार, पण या घरची सून बनून. सत्यजित या हाताने कधी एकदा मंगळसूत्र घालून घेते असं झालंय मला. प्रिया ग, काही काय आहे? हे बघ,
मी म्हटलं तसं घरातल्या लोकांची मनं वळवायला थोडासा वेळ लागेल ना. एकत्र राहायचंच आहे ना आपल्याला. थोडा वेळ दे. बाय. बाय. हा याचा गेम तर नसेल ना? इतकं सहज कसं घडतंय सगळं? मला अंधारात ठेवून काही वेगळं करायचा प्रयत्न तर नाहीये ना याचा? नॉट अगेन सत्यजित. आता काही बिघडवू नकोस प्लीज.